मनोज प्रधान यांचा यमलोक मार्ग टोला, नेमकं प्रकरण काय? घोडबंदर रोडवरील अपघात आणि वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. गेल्या 16 महिन्यात घोडबंदर रोडवरील विविध अपघातांमध्ये 27 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूमार्गाला वीर चिमाजी अप्पा यांचे नाव देऊन त्यांचा अवमान का करता, असा संतप्त सवाल प्रधान यांनी उपस्थित केला. त्याऐवजी या रस्त्याचे नामांतर यमलोक मार्ग करावे, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. उपमहापौर कृष्णा पाटील यांनी नुकतीच घोडबंदर रोडला वीर चिमाजी अप्पा यांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना प्रधान म्हणाले, चिमाजी अप्पा हे मराठा साम्राज्याचे महान सेनापती होते. 1737 मध्ये त्यांनीच पोर्तुगीजांकडून घोडबंदरचा किल्ला ताब्यात घेऊन मराठा माणसाची जुलमातून मुक्तता केली. आज त्याच घोडबंदरकरांवर सत्ताधारी अन्याय करत आहेत. मेट्रोचे काम, सर्व्हिस रोडवर उभारलेले पिलर आणि स्टेशन्स, बोगदा, खोदलेले रस्ते, अवजड वाहनांची वर्दळ, अरुंद रस्ते आणि खड्ड्यांमुळे कापूरबावडी, माजीवडा, गायमुख, मानपाडा येथे रोजच भयंकर वाहतूक कोंडी होते. सततच्या अपघातांमुळे ठाणेकरांचे हाल होत आहेत, असे प्रधान यांनी नमूद केले. माझे जुने मित्र ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी चिमाजी अप्पांच्या नावाने घोडबंदर रोड नामकरण करावं असं एक पत्र महापौरांना तर दिलंच आहे, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही दिलंय. सर्वात प्रथम म्हणजे त्यांचे आभार मानायला हवे की आज कमीत कमी या घोडबंदर रोडचा उल्लेख तरी झाला सत्ताधाऱ्यांकडनं. घोडबंदर रोडवर सांगायचं झालं तर गेले 16 महिन्यामध्ये 27 लोक मरण पावलेत ऍक्सिडेंट्समध्ये. त्यामुळे कोणीतरी त्यांचा विचार तरी केला. पण माझं एक सल्ला आहे या प्रशासनाला की ह्याचं नाव यमाच्या नावाने आपण देऊया, यममार्ग. चिमाजी अप्पांच्या नावाने देऊन फायदा काय? आज जर त्या रस्त्यावरनं चिमाजी अप्पांना आत्ता द्यायची वेळ आली असती ना, तर त्यांना 4 तास लागते असते घोड्यावर जायला. आणि घोड्याचाच मार्ग आहे, अशाच पद्धतीने तो रस्ता बनलेला आहे. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने सांगायचं तर ते जगात जिथे झालेलं नसेल ते या ठाणे शहरात घोडबंदर रोडवर झालंय. ते म्हणजे हायवे आणि सर्व्हिस रोडचं अमलगमेशन. असं जगात कुठे झालं नसेल की शहराच्या मध्यभागी हे अशा प्रकारचा हायवे विदाऊट सर्व्हिस रोड बनलाय. आणि त्याच्यामुळे हा मार्ग खऱ्या अर्थाने एक यम तिथे नांदत असतो, अशी माझी भावना आहे. आणि याचं नाव आता चिमाजी अप्पांसारख्या एका थोर म्हणजे बाजीराव पेशव्यांचा धाकटा भाऊ, त्याच्या शौर्याच्या गाथा आपण सगळ्यांना ऐकलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाने काहीतरी आणखीन एक वास्तूचं आपण नाव त्यांच्या नावाने देऊया. पण ह्या घोडबंदर रोडला इथे घोड्यांचा बाजार व्हायचा म्हणून तो घोडबंदर रोड, अरब इथे यायचे घोडे घ्यायला म्हणून तो घोडबंदर रोड, आता हा यमाचा येणार जाणाराचा मार्ग आहे. जो रोज घरातनं निघतो तो रात्री घरी पोचेल की नाही हा संभ्रमच असतो, खऱ्या अर्थाने पोचेल की नाही. म्हणून याचं नाव आपण यममार्ग देऊया असं मी तुम्हाला सांगतो. चिमाजी अप्पांनी वसई आणि ठाण्यातल्या नागरिकांना पोर्चुगीजच्या जुलमी राजवटीतनं मुक्त केलं. आज परिस्थिती अशी आहे की तेच चिमाजी अप्पा जर ह्या रस्त्यावरनं परत आले तर ती तलवार आपल्या शासनातले अधिकारी आणि जे सत्ताधारी आहेत त्यांच्यावर उगारतील हे नक्की. वीर चिमाजी अप्पा हयात असते तर त्यांना आपल्याच जनतेचे हे हाल पाहावले नसते. त्यांनी पुन्हा एकदा ठाणेकरांचे हाल करणाऱ्यांवर तलवार उगारली असती. अशा रस्त्याला त्यांचे नाव देऊन अवमान करण्याचा अधिकार कोणाला आहे, असा सवाल त्यांनी केला. या मार्गावर वारंवार होणारे अपघात, मृत्यू आणि जायबंदी होणारी माणसे पाहता या रस्त्याचे खरे नाव यमलोक मार्ग असेच करायला हवे. त्यातून विकासाच्या नावाखाली शहराला सूज आणणाऱ्या प्रवृत्तीला अक्कल येईल, असेही प्रधान शेवटी म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. दिवा स्थानकात ठाणे रेल्वे पोलिसांची जनजागृती मोहीम. रेल्वे रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी ठाणे रेल्वे पोलिसांनी आज दिवा जंक्शन येथे विशेष जनजागृती मोहीम राबवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली. दिवा स्थानकाच्या फलाटा क्रमांक 3 वर सकाळी ठाणे रेल्वे पोलिसांचे पथक दाखल झाले. पोलिसांनी हातात फलक आणि बॅनर घेऊन प्रवाशांमध्ये जनजागृती केली. रेल्वे रूळ ओलांडू नका, जीव धोक्यात घालू नका, असा संदेश देण्यात आला.
बॅनरवर पोलीस आयुक्तालय लोहमार्ग मुंबई ठाणे रेल्वे पोलीस असे लिहिले होते. काही फलकांवर हेल्पलाईन क्रमांक 1512चाही उल्लेख होता. या मोहिमेचे खास आकर्षण ठरले ते यमदूताच्या वेशातील एक व्यक्ती. काळ्या पिवळ्या पोशाखात, हातात गदा आणि मुखवटा घातलेला हा यमदूत प्रवाशांना रूळ ओलांडलात तर मी घेऊन जाईन अशा पद्धतीने समजावत होता. अनेक प्रवाशांनी त्याच्यासोबत सेल्फीही काढले. यमदूत म्हणाला, यमदूत कहता है खुद, नहीं करेगा ना, एक बार बैठो, एक बार. अशा संवादातून त्याने प्रवाशांचे लक्ष वेधले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने म्हणाल्या, दिवा स्थानकात गर्दीच्या वेळी अनेक प्रवासी वेळ वाचवण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडतात. यामुळे दरवर्षी अनेकांना जीव गमवावा लागतो. आपला जीव आपल्या कुटुंबासाठी महत्त्वाचा आहे. कृपया पूल किंवा भुयारी मार्गाचा वापर करा. जीव धोक्यात घालू नका. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी फलाटावर उभे राहून प्रवाशांवर लक्ष ठेवले. धावत्या लोकलमधून लटकणाऱ्या आणि रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी ताकीद दिली. दिवा जंक्शन हे मध्य रेल्वेवरील अत्यंत गर्दीचे स्थानक असून येथे दररोज हजारो प्रवासी ये-जा करत असतात. मध्य रेल्वेवर रूळ ओलांडल्याने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे. ठाणे रेल्वे पोलिसांकडून अशा प्रकारच्या जनजागृती मोहिमा वारंवार राबवल्या जातात. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. महापौर शर्मिला पिंपळोळकर यांचे पोलीस आयुक्तांना पत्र. ठाणे शहरात कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोळकर यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्या असे पत्र पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस पावले उचलावीत असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात विविध प्रकारच्या गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. विशेषतः शहरातील वर्दळीच्या भागांमध्ये आणि भर दिवसा घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाणे हे राज्यातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक शहर असून दररोज लाखो नागरिक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक विविध कारणांसाठी शहरात वावरत असतात. अशा परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्क राहावे असे महापौरांनी पत्रात नमूद केले आहे.
यासाठी शहरातील संवेदनशील आणि गर्दीच्या भागांमध्ये पोलीस गस्त वाढविणे, प्रमुख चौक, बाजारपेठा, रेल्वे स्थानके आणि सार्वजनिक ठिकाणी विशेष पोलीस पथके तैनात करणे, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, सीसीटीव्ही यंत्रणांचे प्रभावी निरीक्षण आणि नियंत्रण वाढविणे, नागरिकांमध्ये कायदा व सुव्यवस्थेबाबत विश्वास निर्माण करण्यासाठी आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी जनजागृती मोहीम यांसारख्या उपाययोजना राबविणे, तसेच स्थानिक पोलीस ठाण्यांमार्फत परिसरनिहाय बैठका घेऊन नागरिक आणि पोलीस यांच्यातील समन्वय वाढविण्यावरही भर देण्यात यावा. नागरिकांच्या मनातील सुरक्षिततेची भावना दृढ करण्यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक ती तातडीची कारवाई करावी, असे महापौर शर्मिला पिंपळोळकर यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. कळवा खाडीत बुडणाऱ्या 30 वर्षीय तरुणाचा अग्निशमन दलाकडून 15 मिनिटात बचाव. कळवा खाडीत बुडणाऱ्या 30 वर्षीय तरुणाचा अग्निशमन दलाच्या 2 जवानांनी जीव धोक्यात घालून बचाव केला. या धाडसी कामगिरीबद्दल महापौर शर्मिला पिंपळोळकर व महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अग्निशमन अधिकारी संदीप कदम आणि वाहन चालक गणेश गवारी यांचे कौतुक केले आहे. काल सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास साकेत रोड परिसरातील खाडीत नौशाद मेहरूम, वय वर्षे 30, हे पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागले. घटनेची माहिती मिळताच ठाणे नगर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान तसेच वाहतूक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव कार्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पिकअप वाहन, अग्निशमन दलाचे रेस्क्यू वाहन आणि जीप तैनात करण्यात आली होती. दरम्यान प्रसंगावधान राखत अग्निशमन केंद्र अधिकारी संदीप कदम आणि चालक गणेश गवारी यांनी क्षणाचाही विलंब न करता खाडीत उडी घेतली. अग्निशमन जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुमारे 15 मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर नौशाद मेहरूम यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. प्राथमिक तपासात संबंधित व्यक्तीची मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्याचे निदर्शनास आले आहे. बचाव करण्यात आलेल्या व्यक्तीला पुढील कार्यवाहीसाठी ठाणे नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या या तत्पर आणि धाडसी कामगिरीमुळे एका व्यक्तीचा जीव वाचल्याने परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.